कोर्स कोड EDU116, बुक कोड EDU116. शाळेची रचना व भौतिक सुविधा. ह्या पुस्तकामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत. तुलनेने हे पुस्तक सोपं आहे. आपल्याला याची उत्तरं पण लिहिता येतील. परंतु मला स्वतःला सुद्धा सतत पुस्तक घेऊन बसणं आणि ते वाचणं याला वेळ मिळत नाही. म्हणून मी ॲक्च्युली माझं चॅनल असल्यामुळे मी हे प्रास्ताविक आणि सारांश वाचणार आहे. आणि मला असं वाटतं की मला जसं हे उपयोगी आहे तसं तुम्हाला पण हे उपयोगी होईल नक्कीच. थँक्यू. EDU116 शाळेची रचना व भौतिक सुविधा यातील पहिला प्रकरण आहे. शालेय इमारत आणि याचे प्रास्ताविक आहे. प्रास्ताविक पुढील प्रमाणे: इमारतीचे बांधकाम व रचना त्या इमारतीचा उपयोग कशासाठी होणार आहे यावर अवलंबून असते. शालेय इमारतीत अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चालणार असल्यामुळे त्यासाठी सोयीचे असे बांधकाम असावे व इमारतीची रचना असावी. शालेय वास्तुविद्येत बदल होत आहेत. पूर्वी शालेय वास्तूची रचना ही तुलनात्मकदृष्ट्या फारशी क्लिष्ट नसलेली प्रक्रिया होती. शाळेची इमारत बांधायची म्हणजे वर्गखोल्या तयार करायच्या यालाच महत्त्व होते. शिक्षण ही गतिमान प्रक्रिया आहे याची जाणीव झाल्यामुळे शालेय वास्तूतही बदल होत आहेत. शिक्षणाचा झपाट्याने प्रसार होत असल्यामुळे नवीन सुरू झालेल्या व सुरू होत असलेल्या शाळांची संख्या फार मोठी आहे. शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळेत भौतिक साधने व सुविधा आणि मानवी संसाधनांची जुळवाजुळव करावी लागते. या दोन्हींमध्ये समन्वय साधावा लागतो. शाळेतील भौतिक उपलब्धी म्हणजेच फिजिकल रिसोर्सेस कोणत्या आहेत, त्यांची रचना कशी करावी याचा विचार या प्रकरणामध्ये दिलेला आहे. 1.4 विषय विवेचन. पहिल्या प्रकरणातील 4.1 मुद्दा शाळेचे व्यक्तिमत्व. या शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये 3 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्तिमत्वाचा प्रभाव, दुसरं आहे एकात्म व्यक्तिमत्व आणि तिसरं आहे शाळेचे व्यक्तिमत्व आणि शाळेतील घटकांचे व्यक्तिमत्व. या तिन्ही मुद्द्यांमध्ये जे दिलेलं आहे ते मी आत्ता वाचून दाखवत आहे. 1.4.1 शाळेचे व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वाचा प्रभाव. व्यक्तिमत्व हा शब्द सामान्यपणे मनुष्य प्राण्याच्या संदर्भात वापरला जातो. व्यक्तिमत्व म्हणजे आपले दिसणे, आपली वेशभूषा, आपले वर्तन यांच्या सहाय्याने दुसऱ्यावर प्रभाव पाडणे. हा प्रभाव जितका अधिक तितके ते व्यक्तिमत्व प्रभावशाली मानले जाते. व्यक्तीचा ज्याप्रमाणे प्रभाव पडतो त्याचप्रमाणे शाळेचाही व्यक्तीवर, समाजावर प्रभाव पडतो. आपल्याला परिचित असलेल्या शाळांपैकी काही शाळा चटकन डोळ्यात भरतात. त्यांची वास्तू लक्षात राहते. काही शाळांविषयी आपल्या मनात कृतज्ञतेची, आदराची भावना असते. तसेच काही शाळांविषयी शैक्षणिकदृष्ट्या आदर्श तर काही शाळांविषयी शैक्षणिकदृष्ट्या कनिष्ठ दर्जा असणारी शाळा असे आपले मत या प्रभावामुळेच तयार होते. दुसरा मुद्दा एकात्म व्यक्तिमत्व. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात तिचे बाह्यरूप म्हणजेच शरीररचना, मानसिक गुणांसारखे आंतरिक घटक व परिस्थितीशी समायोजन करण्याची पद्धती यांचा समावेश होतो. व्यक्तीच्या सुविकसित व्यक्तिमत्वामध्येच विचार, भावना आणि आचार या तिन्हींचा मेळ असतो. सुसंगतपणा व सातत्य असते. अशा व्यक्तिमत्वालाच व्यक्तिमत्वाचे संघटन किंवा एकात्म व्यक्तिमत्व असे म्हणतात. शाळेच्या व्यक्तिमत्वातही असे संघटन किंवा एकात्म व्यक्तिमत्व असते. शाळेचे बाह्यरूप यात परिसर, इमारत, अन्य भौतिक सुविधा, शाळेतील आंतरिक घटक ह्यात मुख्याध्यापक, शिक्षक, इतर सेवक वर्ग, विद्यार्थी, अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, विविध उपक्रम, शिस्त इत्यादी आणि ह्या सर्वांचा परस्परांशी व समाजाशी असणारा सुसंगतपणा यांचा समावेश होतो. या सर्वच घटकांचा योग्य समतोल, पक्वता, स्थिरता आणि सुसंवाद शाळेच्या संघटित किंवा एकात्म व्यक्तिमत्वामध्ये अपेक्षित असतो. अशा शाळेलाच आदर्श शाळा असे म्हणतात.
ज्याप्रमाणे केवळ एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट लक्षणांची श्रेणी वा दर्जा उच्च आहे म्हणून त्याचे व्यक्तिमत्व एकात्म आहे असे म्हणता येत नाही, त्याचप्रमाणे एखाद्या शाळेची केवळ इमारत चांगली आहे किंवा एखाद्या शाळेचे विद्यार्थी शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत येतात किंवा एखादी शाळा केवळ क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहे म्हणजे ती शाळा आदर्श आहे असे म्हणता येत नाही. तिसरा मुद्दा, शाळेचे व्यक्तिमत्व आणि शाळेतील घटकांचे व्यक्तिमत्व. शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, इतर सेवक वर्ग आणि विद्यार्थी या सर्वांच्या व्यक्तिमत्वालाही विशेष महत्त्व आहे. या सर्व घटकांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम शाळेच्या व्यक्तिमत्वावर पडतो. आदर्श शाळेमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, सेवक वर्ग व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व विकसित होते. शाळेचे व्यक्तिमत्व व त्या शाळेशी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व परस्परांवर अवलंबून आहेत. शाळेच्या एकात्म किंवा संघटित व्यक्तिमत्वाच्या दिशेने म्हणजेच आपल्या कल्पनेतील आदर्श शाळा साकार करण्याच्या दिशेने आपली सर्वांचीच वाटचाल चालू असते. शाळेच्या व्यक्तिमत्वामध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे सांगता येतात. प्रकरण 1 मधील मुद्दा क्रमांक 1.4.2 शाळेची रचना. शाळेच्या रचनेमध्ये महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा, शालेय वास्तूचे महत्त्व. दुसरा मुद्दा, चांगल्या शालेय वास्तूची लक्षणे आणि यामध्ये 3 प्रमुख लक्षणे सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं लक्षण आहे परिपूर्णता, दुसरं लक्षण आहे एकसंधता आणि तिसरं लक्षण आहे विस्तार क्षमता. शाळेच्या रचनेतील तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शालेय इमारतीची मालकी आणि चौथा मुद्दा आहे शालेय इमारतींसाठी आर्थिक तरतूद. तर हे 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला शाळेची रचनामध्ये सांगता येतात. प्रकरण 1 मधील मुद्दा क्रमांक 1.4.3 शालेय वास्तू आणि अनुदान संहिता. यामध्ये पहिला मुद्दा आहे नवीन इमारत बांधणे. दुसरा मुद्दा आहे इमारतीचे भाडे, कर, विमा इत्यादी. तिसरा मुद्दा आहे विद्युत खर्च आणि चौथा मुद्दा आहे इमारत दुरुस्ती आणि 5वा मुद्दा आहे भोजन खोली. या 4ही मुद्द्यांचं इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 1.4.4 शाळेची जागा किंवा शाळेचे स्थळ. यामधले मुद्दे आहेत ते आजूबाजूची वस्ती. दुसरा मुद्दा शहरापासून किंवा गावापासून अंतर. तिसरा मुद्दा आरोग्यदृष्ट्या निर्दोष वातावरण. चौथा मुद्दा आहे अन्य सुविधा आणि 5वा मुद्दा आहे जागेचे क्षेत्रफळ. म्हणजे शाळेची जागा किंवा शाळेचे स्थळ मध्ये आपल्याला ह्यांचं वर्णन करता येईल. मुद्दा क्रमांक 1.4.5 शालेय इमारतीचा आकार. यामध्ये शाळेच्या इमारतीचा आकार ठरवताना उपलब्ध जागा, निधी, शाळेच्या गरजा आणि ह्यांच्याबरोबरच सौंदर्यदृष्टी असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. तसंच सर्वसाधारणपणे शालेय इमारतींचे आकार इंग्रजी IEFHILOTUWYVZ इत्यादी प्रकारचे आकार दिसतात. पण आणि असं सांगितलंय की U आणि O आकारांच्या इमारतींसाठी अधिक जागा लागते आणि I, L आणि T हे आकार इमारतीचा विस्तार करण्यासाठी योग्य असतात असे इथे या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. मुद्दा क्रमांक 1.4.6 यामध्ये शालेय इमारत बांधकामासाठी मार्गदर्शक बाबी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये स्थापत्यशास्त्र विशारद व वैद्यकीय तज्ज्ञ यांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर उपलब्ध जागा, त्यानंतर आजूबाजूला किती जागा सोडायला हवंय, इमारतीचं बांधकाम कसं असायला पाहिजे, इमारतीला किती प्रवेशद्वार असले पाहिजेत,
मुख्याध्यापक कार्यालय कुठे असायला पाहिजे, तुकड्या आणि वर्गांची संख्या किती असायला पाहिजे, इतर खोल्या कुठे असायला पाहिजेत, स्वच्छतागृहांची व्यवस्था कशी असायला पाहिजे, याचं सगळं वर्णन ह्या शालेय इमारत बांधकामासाठी मार्गदर्शक बाबींमध्ये स्पष्ट केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 1.4.7 शालेय इमारतीमधील खोल्या. त्यातील पहिला मुद्दा आहे वर्गखोल्या. वर्गखोल्यामध्ये विद्यार्थ्यांचा शाळेतील जास्तीत जास्त वेळ खर्च होत असतो. शाळेत प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य वर्गखोल्यांमध्ये चालते. म्हणूनच शालेय इमारतीत वर्गखोल्या हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून वर्गखोल्या कशा असाव्यात ते सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा आहे वर्गाचा आकार व आकारमान. दुसरं वर्गाचे दरवाजे व खिडक्या. तिसरा वर्गाच्या भिंती. चौथा वर्गातील अन्य सोयी. शालेय इमारतीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्याध्यापक कार्यालय. मुख्याध्यापक कार्यालयाचं स्थान, कार्यालयातील अंतर्गत रचना आणि मुख्याध्यापक कार्यालयातील तक्ते. त्यामध्ये वार्षिक नियोजन तक्ता असेल, विद्यार्थी संख्या तक्ता, कर्मचारी वृंद यांच्या नावाचा फलक, विषय समित्यांचा तक्ता, खातेवाटप तक्ता, इतर देणगीदार संस्थेचे आजीव, सेवक व कार्यकारिणी सदस्य यांची नावे लिहिलेला फलक, अशा गोष्टी असाव्यात असे सांगितलेले आहे. तसंच पुढचं आहे लिपिक कार्यालय. लिपिक कार्यालय हे एक महत्त्वाचं कार्यालय इमारतीमध्ये असलेलं आहे. त्याचं वर्णन इथे दिलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे ग्रंथालय व वाचनालय. ग्रंथालयाची रचना कशी असावी त्याचं स्पष्टीकरण या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. प्रयोगशाळा कशी असावी. प्रयोगशाळेमध्ये असं सांगितलेलं आहे की शालेय इमारतीमध्ये वर्गखोल्यांव्यतिरिक्त काही वेगळ्या खोल्यांची व्यवस्था करावी लागते. त्यातील एक प्रमुख भाग म्हणजे प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळांचे पुढील 3 प्रकार पडतात. एक भाषा प्रयोगशाळा, दुसरी भूगोल प्रयोगशाळा आणि तिसरी शास्त्र प्रयोगशाळा. त्याचं वर्णन या मुद्द्यामध्ये केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 1.4.8 क्रीडांगण. क्रीडांगणाचे महत्त्व, क्रीडांगणाच्या संदर्भातील महत्त्वाच्या बाबी. यामध्ये क्रीडांगणाचं महत्त्व ते केवढं असायला पाहिजे, त्यामध्ये कोणत्या सोयी असाव्यात, क्रीडा साहित्य कुठे असावं, त्याची खोली कशी असावी याचं वर्णन केलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 1.4.9 शाळेसाठी पाण्याची व्यवस्था करताना पुढील महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत की पाण्याचा साठा करण्यासाठी इमारत बांधतानाच योग्य उंचीवर टाक्या बांधायला पाहिजेत, टाकीला झाकण असायला पाहिजे, टाकीची नियमित स्वच्छता करायला पाहिजे. त्यानंतर इमारत एका बाजूला एका ठिकाणी किंवा 2 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय असायला पाहिजे. म्हणजेच शाळेतील मुलांची गर्दी एकाच ठिकाणी एका वेळेस होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी जसं महत्त्वाचं आहे तसं सांडपाण्याचा निचरा होणं पण महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या 23 जून 1988च्या इमारत बांधकाम पोट नियमाप्रमाणे शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दिवसभर वापरण्यासाठी 45 लिटर या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असावी हे सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 1.4.10 स्वच्छतागृहे. यामध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था कशी असायला पाहिजे ते सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 1.4.11 यामध्ये शैक्षणिक साधनसामग्री, अन्य भौतिक वस्तू व सुविधा, मुलांसाठी बैठक व्यवस्था, आसन व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था, विद्यार्थ्यांचे आरोग्य व आसन व्यवस्था, विद्यार्थी आसन व्यवस्थेचे प्रकार. यामध्ये जोडबाक, अधिक डेस्क प्रकार, शून्य डेस्क प्रकार, उणे डेस्क प्रकार असे प्रकार सांगितलेले आहेत. टेबल व खुर्ची जोडलेली नसावी हे मुख्य म्हणजे नमूद केलेलं आहे. शिक्षकांसाठीची बैठक व्यवस्था कशी असावी ते सांगितलेलं आहे. मुख्याध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी आसन व्यवस्था, फलक कसे असावेत, तक्ते
कुठे लावावेत, प्रतिकृती कुठे ठेवलेल्या असाव्यात, विज्ञानांतर्गत शैक्षणिक साधनं किती असावीत याचं स्पष्टीकरण या पहिल्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे. आणि शेवटी सारांश आपल्याला या प्रकरणाचा असा सांगता येईल. 1.5 सारांश. आपल्या कल्पनेतील आदर्श शाळा म्हणजे एकात्म किंवा संघटित व्यक्तिमत्व असलेली शाळा. ह्या शाळेसाठी शाळेचे बाह्यरूप व आंतरिक घटक यांची पक्वता, स्थिरता, त्यांचा परस्परांशी व समाजाशी असणारा सुसंगतपणा, सुसंवाद यांना विशेष महत्त्व असते. आदर्श शाळेचे व्यक्तिमत्व व शाळेच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व हे परस्परांवर अवलंबून असते, परस्पर पूरक असते. शाळेच्या बाह्यरूपात शालेय परिसर, शाळेची जागा, इमारत, अन्य भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने यांचा समावेश होतो. शालेय इमारत ही शाळेच्या किंवा संस्थेच्या मालकीची असल्यास गरजांनुसार त्या इमारतीत आवश्यक ते बदल करता येतात. चांगल्या शालेय वास्तूची परिपूर्णता, एकसंधता व विस्तार क्षमता ही 3 प्रमुख लक्षणे असतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्यास योग्य व शिक्षण प्रक्रियेस अनुकूल ठरेल अशी जागा शाळेसाठी निवडावी. इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक तरतुदीविषयी कोठारी आयोगात तसेच माध्यमिक शाळा संहितेत माहिती दिलेली आहे. तसेच अनुदान संहितेतही तरतूद केलेली आहे. याशिवाय समाजातील अनेक व्यक्तींचे व संस्थांचेही सहकार्य शालेय इमारत बांधकामासाठी मिळवता येते. इमारत बांधताना स्थापत्यशास्त्र विशारद व वैद्यकीय तज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा. इमारतीत वर्गखोल्या, मुख्याध्यापक व लिपिक यांची कार्यालये, विविध विषयांसाठी खोल्या, सभागृह, व्यायामशाळा इत्यादींचा समावेश असावा. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतागृहे असावीत. वर्गखोल्यांची रचना व बांधकाम करताना वर्गातील विद्यार्थी संख्या व अध्ययन अध्यापन प्रक्रिया यांचा विचार करावा. वर्गखोल्या इष्टिकाचितीच्या आकाराच्या असाव्यात. भरपूर प्रकाश व हवा यासाठी वर्गात नैसर्गिक तसेच कृत्रिम सोय असावी. त्यानुसार भिंतींचा व छताचा रंग सौम्य असावा. मुख्याध्यापक कार्यालय हे शाळेच्या संचालनाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ह्या कार्यालयाची रचना संचालनास सोयीची असावी. शाळेचे वेगळेपण व शाळेच्या उल्लेखनीय गोष्टी दाखविणारी असावी. लिपिक कार्यालयाची रचना करताना लिपिक व सेवक यांची संख्या, त्यांची बैठक व्यवस्था तसेच दप्तर व्यवस्था यांचा विचार करावा. लिपिक कार्यालयात कागदपत्रांची सुरक्षितता महत्त्वाची असते. शालेय ग्रंथालय व वाचनालय हा देखील शालेय इमारतीतील महत्त्वाचा भाग आहे. ग्रंथालयाचा शैक्षणिकदृष्ट्या उपयोग, सभोवतालची परिस्थिती आणि योग्य आर्थिक नियोजन ह्या प्रमुख 3 घटकांवर चांगले ग्रंथालय आधारलेले असते. ग्रंथालयात मुख्य ग्रंथालय आणि वाचनालय, ग्रंथपालांचे कार्यालय, अभ्यासिका खोली, संग्रह खोली यांचा समावेश असावा. ग्रंथालय व वाचनालयाचे क्षेत्र विद्यार्थी संख्येनुसार पुरेसे असावे. हे क्षेत्र शाळेतील एकूण विद्यार्थी संख्येच्या 250% असावे. विद्यार्थ्यांना लेखन व वाचन करण्यास अनुकूल ठरेल अशी रचना वाचनालयाची असावी. ग्रंथालयात ग्रंथांच्या प्रकारानुसार वेगवेगळे विभाग असावे. शालेय इमारतीत भाषा, भूगोल व शास्त्र या विषयांसाठी प्रयोगशाळा असाव्यात. भाषांच्या अध्ययन अध्यापनात ऐकण्याच्या व बोलण्याच्या सरावासाठी भाषा प्रयोगशाळांचा उपयोग होतो. भाषा प्रयोगशाळेत ऐकण्याच्या व बोलण्याच्या सरावास आवश्यक उपकरणे असावीत. इमारतीतील विद्यार्थ्यांच्या गोंगाटाचा फारसा उपद्रव होणार नाही अशी खोली भाषा प्रयोगशाळेसाठी निवडावी. भूगोलाच्या अध्ययन अध्यापनास उपयुक्त अशी शैक्षणिक साधने व प्रयोग करण्याची सोय एका खोलीत करून भूगोल प्रयोगशाळा तयार करता येते. विज्ञान विषयासाठी वेगवेगळ्या शाखांनुसार स्वतंत्र प्रयोगशाळा किंवा एखाद्या प्रशस्त हॉलमध्ये विज्ञानासाठी एकच प्रयोगशाळा करता येते.
एका वेळी 50 विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेचे क्षेत्रफळ 150 चौरस मीटर असावे. ह्या प्रयोगशाळेच्या रचनेत सुरक्षितता व प्रयोगांसाठी आवश्यक सोयींचा विचार करावा. शालेय क्रीडांगणाची जागा शाळेला लागून असावी. त्याभोवती भिंतीचे किंवा तारेचे कुंपण असावे. 160 विद्यार्थ्यांसाठी 1 आर या प्रमाणात क्रीडांगणाचे क्षेत्रफळ असावे. क्रीडांगणावर हिरवळ असावी. सावलीसाठी योग्य जागी वृक्ष असावेत. क्रीडा साहित्याची खोली क्रीडांगणाला लागून असावी. शाळेतील महत्त्वाच्या व्यवस्थांपैकी एक पाण्याची व्यवस्था आहे. पाण्याच्या व्यवस्थेमध्ये पाण्याची उपलब्धता, साठा, शुद्धीकरण आणि सांडपाण्याचा निचरा इत्यादींचा समावेश होतो. शाळेत साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दिवसभर वापरण्यासाठी 45 लिटर ह्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असावी. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था असावी. तसेच शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत. स्वच्छतागृहांमध्ये संडास, मुताऱ्या, वॉश बेसिन्स, स्नानगृहे इत्यादींचा समावेश असावा. स्वच्छतागृहात भरपूर पाण्याचा पुरवठा असावा. विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेत टेबल व खुर्ची जोडलेले असणे व जोडलेले नसणे असे 2 प्रमुख प्रकार असतात. त्यापैकी टेबल व खुर्ची जोडलेले असल्याने आसन व्यवस्थेत अधिक, शून्य व उणे असे 3 डेस्क प्रकार असतात. टेबल व खुर्ची जोडलेली नसल्यास त्यातील अंतर गरजेप्रमाणे कमी अधिक करता येते. शिक्षकांसाठी वर्गात व शिक्षक विश्रामिकेत बैठक व्यवस्था असावी. तसेच मुख्याध्यापकांसाठी कामाच्या दृष्टीने सोयीची टेबल व खुर्ची असावी. लिपिक कार्यालयात लिपिक व इतर कर्मचाऱ्यांसाठी फर्निचर व्यवस्था असावी. शैक्षणिक साधनांमध्ये फळा, तक्ते, प्रतिकृती व रेडिओ, टेप रेकॉर्डर, दूरदर्शन व संगणक यासारखी तंत्रविज्ञान शैक्षणिक साधने शाळेत असावीत. फळ्याचे रंगावरून व कार्यावरून विविध प्रकार पडतात. फळा हे सहज उपलब्ध होणारे प्रभावी शैक्षणिक साधन आहे. पाठ्यांशाच्या स्पष्टीकरणासाठी तक्ते व प्रतिकृती यांचा वापर केला जातो आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करण्यासाठी शैक्षणिक तंत्रविज्ञान साहित्याचा चांगला उपयोग होतो. प्रकरण पहिल्याचा अशा प्रकारे आपल्याला सारांश सांगता येईल आणि हे ऐकल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी मुद्दे स्पष्ट करता येतील. थँक्यू. शाळेची रचना व भौतिक सुविधा यामधील घटक 2 इमारत व सुविधा यांच्या अधिकतम वापराची योजना व कार्यक्रम. ह्या दुसऱ्या प्रकरणाची प्रास्ताविका पुढील प्रमाणे सांगता येईल. 2.3 प्रास्ताविक. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या काळात माध्यमिक शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांना पायी चालत जाता येईल एवढ्या अंतरावर शाळा असाव्यात ह्या तत्वामुळे तसेच शिक्षणाचा प्रसार व्हावा ह्या उद्देशामुळे शाळांच्या संख्येत वाढ होत आहे. अलीकडच्या काळात खाजगी संस्थांना विनाअनुदान तत्वावर शाळा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यामुळे थोड्या कालावधीत अनेक नवीन शाळा सुरू झाल्यामुळे शाळा स्थापनेसाठी प्रथमावश्यक असणाऱ्या अनेक बाबतीत दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता आहे. इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा, ग्रंथालय अशा अनेक बाबतीत अनेक शाळांमध्ये असमाधानकारक स्थिती आहे. देशाच्या पातळीवरही शालेय इमारती संबंधीची परिस्थिती चांगली नसल्याची नोंद कोठारी आयोगाच्या अहवालात आहे. शाळेतील मानवी वा भावनात्मक वातावरणाला आणि शिक्षण ध्येयांना पोषक उपक्रमांना भौतिक साधन सामग्रीची गरज असते. शाळेच्या कार्याला स्थैर्य व सातत्य मिळवून देण्यासाठी जागा, इमारत या गोष्टी आवश्यक असतात. या भौतिक घटकांचा शालेय वातावरण निर्मितीत हात असतो. शालेय व्यवस्थेचे हे भौतिक अंग
त्याचे सामर्थ्य व ते निकोप राखण्याची पद्धती, त्याच्या अधिकतम वापराची योजना व त्यानुसार कार्यक्रम यांची माहिती शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना असणे महत्त्वाचे आहे. शाळेत उपलब्ध असणाऱ्या भौतिक सुविधा व शाळेची इमारत यांचा जास्तीत जास्त वापर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजासाठी केला जावा. उत्कृष्ट शालेय व्यवस्थापनात उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा जास्तीत जास्त आणि परिणामकारक उपयोग व समन्वय याचा समावेश असतो. शैक्षणिक साधनसामग्रीच्या उपयोगात क्षमतेपेक्षा कमी, अंडर युटिलायझेशन किंवा क्षमतेपेक्षा अधिक, ओव्हर युटिलायझेशन वापर ह्यापेक्षा अधिकतम वापरास मॅक्झिमम युटिलायझेशन महत्त्व आहे. शाळेस उपलब्ध असलेल्या इमारत व भौतिक सुविधा यांचा अधिकतम वापर होण्याच्या दृष्टीने व्यवस्थापक, मुख्याध्यापक व शिक्षक यांना काय करता येईल ते आपल्याला या प्रकरणाच्या विषय विवेचनामध्ये लक्षात येईल. 2.4 विषय विवेचन यामधील पहिला मुद्दा शालेय इमारत व भौतिक सुविधा यांच्या अधिकतम वापराची गरज. वर्गखोल्या, दुबार पद्धती, विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार, तुकड्यानुसार, लिंगभेदानुसार, शैक्षणिक उद्दिष्टानुसार, वर्गखोल्यांचा समाजासाठी होणारा वापर, सामान्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी वापर, शालाबाह्य परीक्षांसाठी वापर, शासन सेवाभावी संस्था यांच्या योजनांसाठी वापर याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. शालेय इमारतीच्या अधिकतम वापरामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे शालेय सभागृह, की शालेय सभागृहामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, पालक मेळावा, एकांकिका, विद्यार्थ्यांची नाटकं, विविध स्पर्धा, विविध गुणदर्शन, व्याख्याने, शैक्षणिक फिल्म्स, शो इत्यादी उपक्रम शालेय सभागृहात आयोजित केले जातात. त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तिसरा मुद्दा दिलेला आहे शालेय व्यायामशाळा. चौथा मुद्दा आहे शालेय ग्रंथालय. ग्रंथालयामध्ये कोणत्या प्रकारची पुस्तकं असावीत, वाचनालय कसे असावे, ग्रंथालयामध्ये वाचनछंद मंडळ स्थापन केलेलं आहे त्याची नोंद केलेली असावी, त्यासाठी वेळापत्रक असावे, रजिस्टर असावे, अशा अनेक गोष्टी ह्या मुद्द्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे लिपिक कार्यालय. लिपिक कार्यालयामध्ये काय काय असायला पाहिजे ती मार्गदर्शक बाबी इथे या मुद्द्यांमध्ये सांगितलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे शालेय क्रीडांगण. शालेय क्रीडांगणावरती मुलांना खेळण्यासाठी तसेच वेगवेगळ्या खेळ प्रकारासाठी काय काय योजना आणि कार्यक्रम योजता येतील त्याचं पूर्ण वर्णन इथे दिलेलं आहे. त्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेना, NCC, बालवीर व वीरबाला चळवळ, स्काउट गाईड याबद्दलची पण माहिती नमूद केलेली आहे आणि इतर शैक्षणिक साहित्य त्याबद्दलचं पण स्पष्टीकरण ह्या पूर्ण मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. या दुसऱ्या प्रकरणाचा सारांश आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. आतापर्यंत आपण शालेय इमारत व भौतिक सुविधा यांच्या अधिकतम वापराची गरज तसेच अधिकतम वापरासाठी कोणत्या योजना व कार्यक्रम राबविता येतील हे पाहिले. भारतासारख्या विकसनशील देशात शैक्षणिक संस्थांवर शालेय विद्यार्थी तसेच समाजातील अन्य मुले व प्रौढ यांच्या प्रगतीची म्हणजेच विकासाची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा योग्य विनियोग होणे तसेच अपव्यय टाळून अधिकाधिक उपयोग होणे महत्त्वाचे आहे. शालेय इमारतीतील वर्गखोल्या, सभागृह, व्यायामशाळा, क्रीडांगण, ग्रंथालय व अन्य शैक्षणिक साधने यांचा शाळेतील अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक परिणामकारक होऊन अपेक्षित उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्याप्रमाणे काही योजना व कार्यक्रम राबविता येतील त्याचप्रमाणे गावातील व परिसरातील अन्य शाळांसाठीही त्यांचा उपयोग व्हावा म्हणूनही काही योजना व कार्यक्रम राबविता येतील. शाळेत नाव न घातलेली मुले
व अन्य प्रौढ यांच्यासाठी शालेय इमारत व अन्य भौतिक सुविधांचा उपयोग करून समाज प्रबोधन व समाज शिक्षणाचे कार्य साधता येईल. प्रत्यक्षात शाळेत काम करताना वर उल्लेख केलेल्या सर्व बाबींच्या अधिकतम वापरासाठी अनुभवातून आणखी काही योजना व कार्यक्रम सुचतील व ते राबवताही येतील. त्या दृष्टीने शालेय इमारत व भौतिक सुविधांच्या अधिकतम वापराचा दृष्टिकोन तयार व्हावा, हा विचार मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मनात सतत असावा, असे सांगितलेले आहे. इथे प्रकरण क्रमांक 2 संपलेला आहे. शाळेची रचना व भौतिक सुविधा यामधील घटक क्रमांक 3 आहे परिसर विकास. आणि या परिसर विकासाचा प्रास्ताविक पुढील प्रमाणे सांगता येईल. शाळेची इमारत जिथे उभी आहे किंवा जिथे शाळा भरते ती जागा व त्या भोवतालची काही जागा म्हणजेच शालेय परिसर असे ढोबळपणे म्हटले तरी शालेय परिसराचे महत्त्व फार मोठे आहे हे लक्षात येईल. सुसंस्कृत देशात पेया इतकेच पात्राला महत्त्व देतात. कोंदणामुळे तेजमान हिऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. फुलदाणी आणि फुले यांची शोभा ही परस्परांना पूरक असणाऱ्या रचनेमुळे वाढते. त्याचप्रमाणे शिक्षणाचे पवित्र व आदर्श कार्य ज्या ठिकाणी चालते त्या शाळांना त्यांच्या कार्यास पूरक असा परिसर असावा. काही शाळांना निसर्गाची चांगली साथ लाभलेली असते. निसर्गरम्य, शांत व प्रसन्न सान्निध्यात शाळेची इमारत असते, परंतु अशा शाळांची संख्या अत्यल्प असते. शहरातील बहुसंख्य शाळा इतर इमारतींच्या जाळ्यात अडकलेल्या असतात, तर खेड्यातील शाळांना भरपूर जागा असूनही योग्य नियोजनाअभावी त्यांचा परिसर वादळाने झोडपून काढल्यासारखा असतो. शाळांना लाभलेल्या परिसराचा नियोजनबद्ध विकास व सुशोभीकरण करणे ही मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व शिक्षणप्रेमींची महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रकरण 3 मधील 3.4 विषय विवेचनमध्ये पहिला मुद्दा आहे शालेय परिसर आणि शिक्षण प्रक्रिया. दुसरा मुद्दा आहे प्रवेशद्वार. तिसरा मुद्दा आहे व्हरांडा. चौथा मुद्दा आहे शालेय उद्यान. यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे 3.4.5 परिसराचा विकास व सुशोभीकरण यासाठी काही योजना व कार्यक्रम. या योजना व कार्यक्रमांमध्ये शालेय परिसराच्या विकास व सुशोभनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा असं सांगितलेलं आहे. तसेच समाजसेवा, कार्यानुभव इत्यादीचे तास त्याच्यासाठी वापरण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर उपक्रमांमध्ये शाळेत वर्ग सजावटीसारख्या स्पर्धा घ्यायला सुचवलेलं आहे. वरांड्यामध्ये काचफलकात माहिती लावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करायचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची विज्ञान मंडळ, क्रीडा मंडळ, वाङ्मय मंडळ इत्यादी मंडळं स्थापन करून त्यांच्यामार्फत ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतील त्याबद्दलची माहिती काचफलकात लावल्यास सांगितलेली आहे. भित्तीपत्रकांचा साप्ताहिक पाक्षिक अंक तयार करून लावायला सुचवलेलं आहे. शाळेत स्वच्छता सप्ताह साजरे करावेत. वनीकरणाचे कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यार्थ्यांची श्रमदान शिबिरं घ्यावीत. असे अनेक उपक्रम या मुद्द्यांमध्ये स्पष्ट केलेले आहेत. या प्रकरणाचा सारांश आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. शालेय परिसराला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान आहे. शालेय शिक्षणाची ध्येय साध्य करण्यासाठी परिसराची प्रत्यक्ष तशीच अप्रत्यक्षही मदत होत असते. विद्यार्थी व शिक्षक दिवसातील बराचसा वेळ शालेय परिसरात असतात. सुशोभित शालेय परिसर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करतो. शालेय परिसरात प्रवेशद्वार, व्हरांडा, उद्यान यासारख्या बाबींचा समावेश होतो. शालेय परिसरात प्रवेश करण्यासाठी तसेच परिसरातून बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वार असावे. प्रवेशद्वार व कुंपणाची भिंत यामुळे शालेय इमारत व परिसर यांचे संरक्षण होते. प्रवेशद्वाराची आकर्षक रचना व आकार यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडते.
विद्यार्थी व शिक्षक यांना जाण्या-येण्याच्या सोयीसाठी इमारतीत वर्गासमोर असणाऱ्या व्हरांड्याचाही विचार परिसर विकास व सुशोभीकरणासाठी केला जावा. व्हरांड्याची सुयोग्य रचना व बोलक्या भिंती यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते व शालेय वातावरण संस्कारास पूरक होते, स्फूर्तिदायक होते. शालेय उद्यानातील हिरव्यागार वनश्रीमुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडते. विद्यार्थ्यांना वृक्षांची संगत सोबत मिळते. वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देता येते. विविध विषयांच्या अध्यापनासाठीही उद्यानाचा उपयोग होतो. उद्यानाची जागा, वृक्षांची निवड व व्यवस्था यासाठी पूर्वनियोजन असावे. शालेय परिसर विकास व सुशोभनासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी करावयाच्या सुधारणा, आखावयाच्या योजना, आयोजित करावयाचे कार्यक्रम यांचा विचार मुख्याध्यापकांना व शिक्षकांना एकत्र बसून करता येईल व परस्पर सहकार्याने त्या विचारानुसार कार्यवाही व अंमलबजावणीही करता येईल, हे इथे नमूद केलेलं आहे. शाळेची रचना व भौतिक सुविधा यामधील घटक क्रमांक 4 आर्थिक तरतूद, नित्य देखभाल, निगा इत्यादी विषयक कार्यक्रम व योजना. या प्रकरणाचं प्रास्ताविक पुढील प्रमाणे. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे, परंतु माध्यमिक व उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने संपूर्णतः स्वीकारलेली नाही. ती मुख्यतः खाजगी शिक्षण संस्थांनाच उचलावी लागते. अशा शाळांना अनुदान रूपाने काही द्रव्य सहाय्य करणे आणि काही विद्यालये व महाविद्यालये स्वतः चालविणे एवढीच जबाबदारी सामान्यतः शासन घेते. त्यामुळे शाळा चालविण्याकरिता आवश्यक ते आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून घेणे ही खाजगी संस्थांपुढे नेहमीचीच समस्या असते. शासकीय अनुदानाव्यतिरिक्त अर्थाची उपलब्धता करण्यासाठी काही योजना व कार्यक्रम शाळांना व शिक्षण संस्थांना राबवावे लागतात. शाळेसाठी उपलब्ध होणाऱ्या पैशांपैकी मोठा भाग शालेय इमारत व भौतिक सुविधा तसेच शैक्षणिक साधनसामग्री यासाठी खर्च होतो. यावर होणारी गुंतवणूक विचारात घेता तसेच त्यांचा नित्य वापर लक्षात घेता शालेय इमारत, भौतिक सुविधा व शैक्षणिक साधनसामग्री यांची योग्य देखभाल व निगा महत्त्वाची आहे. त्यासाठी योजना व त्या योजनेस अनुसरून कार्यक्रम शाळेकडे असावेत. विषय विवेचनमध्ये पुढील मुद्दे आहेत. त्यामधला 4.4.1 मधील शाळांसाठी आर्थिक तरतूद. शाळांचा खर्च मुख्यत्वे शासकीय अनुदानांवरच अवलंबून असतो. त्याचं पहिला मुद्दा शासकीय अनुदान सूत्र कसं असतं त्याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे आर्थिक तरतूद करण्यासाठी कार्यक्रम व योजना. त्याबद्दल इथे पूर्णतः स्पष्टीकरण केलेलं आहे. 4.4.2 मध्ये नित्य देखभाल व निगामध्ये सद्यस्थिती कशी आहे, नित्य देखभाल व निगा यांचं महत्त्व काय आहे, नित्य देखभाल व निगा याविषयी कार्यक्रम व योजना कोणकोणत्या आहेत त्याबद्दलचं पूर्ण वर्णन इथे दिलेलं आहे. आणि या प्रकरणाचा सारांश असा सांगता येतो की शाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद करणे ही खाजगी शिक्षण संस्था व शाळांचे मुख्याध्यापक यांच्या पुढे नेहमीचीच समस्या आहे. शासकीय अनुदानाव्यतिरिक्त अर्थपुरवठ्यासाठी विविध योजना व कार्यक्रम शाळांना व शिक्षण संस्थांना राबवावे लागतात. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व इतर कर्मचारी यांचे तर सहकार्य लागतेच, परंतु समाजातील विविध स्तरातील व्यक्तींचेही सहकार्य घ्यावे लागते. शाळेच्या गरजा व उपलब्ध परिस्थिती यानुसार आर्थिक तरतुदींसाठी राबवावयाच्या योजना व कार्यक्रम यामध्ये भिन्नता असू शकेल. नित्य देखभाल व निगा यामुळे शालेय इमारत, भौतिक सुविधा व शैक्षणिक साधने अद्ययावत व सुस्थितीत राहून
शाळेतील शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी व परिणामकारक होते. कामाचे योग्य वाटप, शिस्त, विद्यार्थ्यांचा योग्य सहभाग व शाळेविषयीची आपलेपणाची भावना ह्या गोष्टी नित्य देखभाल व निगा यासाठी पूरक असतात. शाळेच्या दैनंदिन कामाच्या अनुभवातून अनेक कार्यक्रम व योजना यांच्याद्वारे नित्य देखभाल व निगा यांची व्यवस्था करता येते, असं सारांशमध्ये आपल्याला सांगता येईल. EDU 116 शाळेची रचना व भौतिक सुविधा यामधील शेवटचं प्रकरण आहे. उपलब्ध साधने, सुविधा व उद्याची गरज. याचे प्रास्ताविक पुढील प्रमाणे. आज 20व्या शतकाच्या अखेरच्या दशकात सद्य परिस्थितीचा विचार केल्यास अगदी अलीकडच्या कालावधीत सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल झालेले आहेत व होत आहेत हे लक्षात येते. कालच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत फार मोठे बदल व उलथापालथ झाली आहे. यामागे विज्ञानाची नेत्रदीपक प्रगती व त्यामुळे झालेले औद्योगिकरण व आधुनिकीकरण ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. 20व्या शतकातील ज्ञानाचा स्फोट, आकांक्षांचा स्फोट व लोकसंख्येचा स्फोट यांचे परिणाम सर्व जगावर व सर्व क्षेत्रात झाले आहेत. त्यामुळे कालची जीवनपद्धती, संकल्पना व कालचे संदर्भ आज बदलले आहेत. कालची परिस्थिती व आजची परिस्थिती यात ज्याप्रमाणे बदल झाला आहे त्याप्रमाणे किंबहुना त्याही पेक्षा अधिक प्रचंड वेगाने उद्याच्या परिस्थितीत बदल होणार आहेत. या प्रकरणामध्ये विषय विवेचनामध्ये भविष्यातील परिस्थितीबद्दल वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये शिक्षण आणि उद्याची आव्हानं काय काय आहेत त्याचं वर्णन आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे ज्ञानाची प्रचंड वाढ व अभ्यासक्रमावरील भार. दुसरा शिकणाऱ्यांच्या संख्येतील वाढ. तिसरा समाजाच्या शिक्षणाकडून वाढत्या अपेक्षा याचं वर्णन केलेलं आहे. 5.4.3 या मुद्द्यामध्ये आव्हाने स्वीकारण्यासाठी करावयाची तयारी. त्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेला आहे उपलब्ध साधनांचे व सुविधांचे अवलोकन व उद्यासाठी नियोजन. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे शालेय इमारतीतील खोल्या. तिसरा मुद्दा सांगितलेला आहे वर्ग रचनेतील बदल. चौथा मुद्दा सांगितलेला आहे बदलत्या अध्यापन पद्धती अनुसार साधने. पाचवा मुद्दा आहे निरंतर शिक्षण व मुक्त शिक्षणाची व्यवस्था. सहावा मुद्दा आहे उद्याचे शिक्षक. याबद्दलचं पूर्ण वर्णन या सगळ्या मुद्द्यांमध्ये दिलेलं आहे. आणि शेवटी सारांश असा सांगता येतो उजाडणारी उद्या ही 21व्या शतकातील आहे. नवे ज्ञान व नवी आव्हाने ती घेऊन येत आहेत. अभ्यासक्रमावरील भार, शिकणाऱ्यांच्या संख्येतील वाढ व समाजाच्या वाढत्या अपेक्षा ही उद्याची आव्हाने शिक्षण क्षेत्रापुढे आहेत. ही आव्हाने स्वीकारण्यासाठी शाळेतील उपलब्ध साधने व सुविधा यांचे अवलोकन करावे लागेल. तसेच उद्याच्या गरजांचा अंदाज बांधून त्यासाठी नियोजन करावे लागेल. शाळेच्या इमारतीतील सध्या असलेल्या खोल्यांच्या संख्येत व प्रकारात वाढ करावी लागेल. वर्गातील अध्यापन पद्धतीत होणाऱ्या बदलांनुसार वर्गांच्या रचनेतही बदल करावे लागतील. अध्यापन पद्धतीत होणाऱ्या बदलांच्या अनुसार अध्यापन साधनांमध्येही बदल करावे लागतील. यंत्रसाधनरूपी हार्डवेअरचा अधिकाधिक वापर करावा लागेल. त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करावी लागेल. शाळेबाहेरील व्यक्तींच्या शिक्षणासाठी निरंतर शिक्षणाचे व मुक्त शिक्षणाचे प्रयोग राबवावे लागतील. बदलाच्या परिस्थितीनुसार शिक्षकाच्या भूमिकेत व कामांमध्येही बदल करावे लागतील. शिक्षकाला वर्गाध्यापकाव्यतिरिक्त इतर अनेक भूमिका वठवाव्या लागतील. यंत्र तंत्र हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाला प्रवृत्त करावे लागेल. असा सारांश आपल्याला या शेवटच्या प्रकरणामध्ये सांगता येईल.